नमस्कार. संध्याकाळच्या या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. या बातमीपत्राची सुरुवात एका मोठ्या आणि महत्त्वाच्या राजकीय बातमीनं. मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर विचारलेल्या प्रश्नावर अजित पवारांनी आज एक सूचक विधान केलंय. सिंचन घोटाळ्याच्या आरोपावेळेस मी राजीनामा दिला होता, ज्याचा त्याचा निर्णय असतो असं अजित पवार यांनी म्हटलंय. त्यामुळे राजीनामा देऊन धनंजय मुंडे दादांचा कित्ता गिरवणार का, याकडेही आता लक्ष लागलेलं आहे. धनंजय मुंडे राजीनामा देणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. सिंचन घोटाळ्याचे आरोप जेव्हा माझ्यावर झाले तेव्हा मी राजीनामा दिला होता असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे. एखाद्या पत्रकावर काही आरोप झाला तर तो आरोप जर सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये देखील ते सुई तिथपर्यंत पोचली तरच आपण त्याच्याबद्दलची कारवाई करणार ना. तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला. जो तो स्वतःचा निर्णय, त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही, कारण मी अतिशय स्वच्छ पद्धतीने काम केलेलं होतं. तर धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या सुरेश धसांनी धनंजय मुंडेंचीच भेट घेतली आणि राज्यातलं राजकारण तापलं. मात्र यामागची इनसाइड स्टोरी सामच्या हाती लागलेली आहे. पंकजा मुंडेंना नियंत्रणात ठेवण्यासाठीच भाजपकडून धनंजय मुंडेंचा बचाव केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. बीडमधून धनंजय मुंडेंचा पत्ता साफ झाला तर पंकजा मुंडेंचा रस्ता मोकळा होऊ शकतो. त्यामुळेच धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी भाजपच्या नेतृत्वानं वेगळे पत्ते फेकले असल्याची चर्चा सुरू आहे. भाजप आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीची बातमी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली होती आणि त्यामुळे धनंजय मुंडेंना पाठिंबा देण्यामागे भाजप नेतृत्वाच्या पडद्या आडून तर हालचाली सुरू नाहीत ना, याच्याही चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. तर कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करून फासावर लटकवा अशी मागणी संतोष देशमुखांच्या भावानं केली आहे. संतोष देशमुखांचे मारेकरी फासावर लटकतील तेव्हाच आमचं समाधान होईल असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय. मस्साजोगचे ग्रामस्थ देखील उद्या महत्त्वाची बैठक घेणार आहेत. त्याला लवकरात लवकर अटक करा. बाहेर मोकाट जिथं आहे तिथून त्याच्या मुसक्या आवळा. त्याला इथं न्यायालयात सादर करा, पोलीस स्टेशनमध्ये आणा आणि पुढील कारवाई करून त्याला लवकरात लवकर फाशी द्या अशी आमची मागणी आहे. आणि उद्या प्रामुख्यानं गावकऱ्यांची एक मीटिंग आहे. त्या मीटिंगमध्ये ज्या काही अडचणी आहेत, जे काही उणिवा आहेत, यावर सविस्तर चर्चा होईल आणि त्या मागण्या आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या पुढे मांडू. तर सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या विरोधात कारवाईचा फास आवळलाय. बीड कोर्टानं कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. कृष्णाच्या नावावर 5 वाहनं, धारूर केजमध्ये बँक खाती आहेत. संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या झाली होती. तेव्हापासून कृष्णा आंधळे फरार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांची भेट घेतली. जुन्नर बाजार समितीत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि या भेटीची जोरदार राजकीय चर्चा सुरू झाली आहे. सरपंच हत्या प्रकरणात संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान पाणी प्रश्नावर भेट घेतल्याचं संदीप क्षीरसागर यांनी सांगितलेलं आहे. तर आमदार संदीप क्षीरसागर यांनी कामानिमित्त माझी भेट घेतल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. बीड नगरपालिकेची लोकसंख्या आहे 3 लाख. मुबलक पाणी असून सुद्धा योजना सुद्धा तयार आहे, तरी सुद्धा 20 दिवसाला, जिल्ह्याचं ठिकाण असून सुद्धा 20 दिवसाला पाणी येते. मागच्या वेळेस मुंबईला जेव्हा बैठक झाली होती तेव्हा दादांनी त्यावेळेस त्या विभागाच्या MD साहेबांना तिथं बोलले होते. मागं पुढं होत होतं म्हणून मी त्यांचं लोकेशन घेतलं. तुम्हाला हेही सांगितलं की अतुल बेनकी माझे मित्र आहेत, त्यांना फोन केला. ते म्हणले आमच्या इकडे कार्यक्रम आहे कोर्टचा आणि मार्केट कमिटीमध्ये ते येणार, तिथं भेट होईल म्हणून इथे आलो होतो. राज्याचे पदाधिकारी झाले म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी हे ते राज्याचे होते. एकनाथराव शिंदे असतील, मी असेल आणि राज्याचे उपमुख्यमंत्री होते. मी बीडचा पालकमंत्री आहे आणि पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. तर जेव्हा बीडचा पालकमंत्री या नात्याने त्यांच्या शहरामध्ये आज 21 दिवसांनी पाणी पुरवठा आहे आणि एका जिल्ह्याच्या ठिकाणी शहरामध्ये 21 दिवसांनी पाणी पुरवठा होतो, ते काही योग्य नाही म्हणून ते तक्रार करत होते की बाबा ह्याच्यातनं काहीतरी मार्ग काढा. त्याकरता ते भेटायला आले होते, ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. तर वळूया पुढील बातमीकडे. अमित शाह सुद्धा मातोश्रीवर ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करतील
हा सगळ्यात मोठा दावा केला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी. 2 तास फक्त ईडी आमच्या हातात द्या, अमित शहा मातोश्रीवर येऊन प्रवेश करतील तर बावनकुळेंपासून सर्वच जण तुम्हाला कलानगरच्या दारात दिसतील, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. टायगर आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन हो, उद्या सत्ता नसेल तेव्हा यांचं अख्खं दुकान खाली होईल, रिकामं होईल. मी मागे म्हणालो 1-2 तास आमच्या हातामध्ये ईडी आणि सीबीआय द्या, अमित शहा सुद्धा आमच्या पक्षामध्ये प्रवेश करते. 2 तास ईडी आमच्या हातात द्या, अमित शहा मातोश्रीवरती येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत. हे आम्हाला काय तुम्ही सांगता हो, महाराष्ट्रामध्ये द्या ना, बावनकुळ्यांपासून सगळे तुम्हाला दिसतील कलानगरच्या दारामध्ये. तर भास्कर जाधव हे का एकनाथ शिंदे आहेत का रुसून फुगून गावी जाऊन बसायला? भास्कर जाधवांच्या नाराजींसंदर्भात बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना टोला आणलाय. तर भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर आम्ही चर्चा करतोय, असंही संजय राऊत पुढे म्हणाले. महाराष्ट्रामध्ये मला एक मानणारा वर्ग आहे. महाराष्ट्रामध्ये मी लोकांशी बोलतो, संवाद साधतो, त्याच्यामध्ये कुठलाही नाटकीपणा नसतो, लबाडी नसते, खोटं बोललेलं मला तर आवडत नाही. पण महाराष्ट्रातल्या लोकांना हे भावतं नाही, अशातला भाग नाही. पण माझं दुर्दैव प्रत्येक वेळी मला आडवं आलेलंच आहे. खरं सांगायला गेलं तर मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही. भास्कर जाधव यांच्याशी माझी चर्चा झाली. कोकणामध्ये भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आणि प्रमुख नेते आहेत. भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी मांडलेल्या अनेक भूमिकांवरती आम्ही पक्षात चर्चाही करतो. आमच्या पक्षात लोकशाही आहे तेवढी. तर उगाच तुम्ही ते आले नाहीत, हे आले नाहीत, ते रुसले, हे फुगले, ते काय एकनाथ शिंदे आहेत का रुसून फुगून गावी जाऊन बसायला? कधीही कुठलीही गोष्ट मिळवण्याकरता, कुठलंही पद मिळवण्याकरता मी कधी नौटंकी केली नाही, मी कधी नाटकबाजी केली नाही. जे असेल ते सत्य, जे असेल ते मिळालं माझ्या नशिबानं, नाही मिळालं माझ्या नशिबानं. आणि म्हणून हे जे मी विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याकरता म्हणून हे सगळं करतोय, ह्या जो मी काही दबाव पक्षावर आणण्याचा प्रयत्न करतोय, मी कोणाकडे तरी जाणार वगैरे अशा पद्धतीचं वातावरण तयार करतोय, माझ्या आयुष्यामध्ये असली नौटंकी मी कधी केली नाही. यानंतर नवी दिल्लीतून एक सगळ्यात मोठी आणि धक्कादायक बातमी. दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 18 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झालेले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. प्रयागराज कुंभमेळ्याला जाणारी एक ट्रेन नवी दिल्लीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 13वर येत होती. ती ट्रेन पकडण्यासाठी प्रमाणाबाहेर गर्दी झाल्यानं चेंगराचेंगरी झाली. गुदमरल्यासारखं होऊन अनेक प्रवासी बेशुद्ध पडले आणि त्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळही उडाला. पायऱ्यांवर बूट, चप्पल आणि कपडे विखुरलेले दिसत होते. मृतांमध्ये 9 महिला, 4 मुलं आणि 5 पुरुषांचा समावेश आहे. लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी आहे, कारण आता लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये देण्यात येणार आहे. मात्र लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास लाभही मिळणार नाही. ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्या लाभार्थींना या योजनेतून वगळण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसंच लाडक्या बहिणींचं इन्कम टॅक्स रेकॉर्ड जे आहेत ते देखील तपासले जातील. लाडक्या बहिणींना दरवर्षी जूनमध्ये KYC करावं लागणार आहे. या उधळपट्टीला लगाम घालण्यासाठी म्हणून योजनेत काही सुधारणा करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड आता तपासण्यात येणार आहेत. दरवर्षी जून ते जुलैमध्ये KYC करणं अनिवार्य आहे. लाभार्थी हयात आहे की नाही याचीही तपासणी होणार आहे. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ मिळणार नाही. जिल्हा स्तरावरून फेर तपासणी करून निकषात न बसलेल्यांना अपात्र करणार. चिकन खाल्ल्यामुळे GBSचा धोका वाढतो अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. खडकवासला जवळील 13 पैकी 11 पोल्ट्री फार्म परिसरातून कोंबड्यांच्या विष्ठेचे नमुने घेण्यात आले होते आणि या नमुन्यांमधून ही बाब समोर आलेली आहे. कमी शिजवलेल्या मांसांमधून GBSचा धोका अधिक असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. आपल्या इथं खडकवासल्याच्या भागामध्ये जे काही मधल्या काळामध्ये
आजार उद्भवला त्यामध्ये आपल्याला वाटलं पाण्यामुळे अमुक आहे तमुक आहे, परंतु तिथं खडकवासल्याच्या एरियात काहींचं म्हणणं कोंबड्यांचं काही मांस खाल्ल्यामुळं ते झालं. त्याच्याबद्दलची अतिशय चांगल्या प्रकारची सगळी माहिती घेतलेली आहे. मी आता राजेंद्र भोसलेंना पण सांगणार आहे, त्याची प्रेस नोट काढा. त्यामध्ये म्हणजे तिथल्या कोंबड्या किंवा काही त्याची विल्हेवाट लावण्याची गरज नाही. फक्त घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजून घेतलं पाहिजे. डॉक्टरांचंही म्हणणं असं आहे की कच्चं ते राहता कामा नये. कच्चं राहिल्यानंतर हे प्रश्न निर्माण होतात. तुम्ही वापरत असलेलं ब्रँडेड तेल डुप्लिकेट तर नाही ना? तुम्ही पुन्हा एकदा नीट खात्री करून घ्या, कारण लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या नागपूरमधल्या एका टोळीचा गोरखधंदा उघड झाला. ही टोळी बाजारातून खुलं खाद्यतेल खरेदी करायची, त्याला नामवंत कंपनीचं लेबल लावून ते तेल बाजारात विकलं जायचं. नागपुरात हुडकेश्वर पोलिसांनी समता कॉलनीमध्ये सुरू असलेल्या कारखान्यावर छापा मारला आणि या छापेमारीत तेलाच्या 98 डब्यांसह 8,56,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. डब्यावर लावण्यात आलेलं स्टिकर आणि डबे बनावट असल्याचं समोर आलं आणि याशिवाय त्यातलं तेलही फिल्टर्ड नसल्याचंही स्पष्ट झालेलं आहे. यानंतर संतापजनक बातमी आहे. मराठी माणसावर गुजराती मॅनेजरची मुजोरी आज मुंबईमध्ये पाहायला मिळाली. मराठी माणसावर हिंदीत बोलण्याची जबरदस्ती करण्यात आली. रुपण शोरूमच्या गुजराती मॅनेजरचा हा मराठी द्वेष यावेळेस समोर आलेला आहे आणि मग मात्र ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी या मॅनेजरचा चांगलाच माज उतरवला. सर मैंने आपको बोला गुजराती मराठी आएगा मैं बोलूंगा. हे नाही बोललास तू. आणि तुझ्या पाठी जो उभा होता ना तो मॅरेथॉनला कुठे धावत होता, कुठे खारघरला, तो मला हसतोय माझ्याकडे बघून. का तुमच्यासाठी मी गुजराती शिकू का? या रूपकचे जे मॅनेजर आहेत त्यांनी यांना सांगितलं की मराठीत नाही बोलायचं, गुजरातीत किंवा हिंदीमध्ये बोलायचं. आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे त्यांना जाब विचारण्यात आला आणि त्यांनी त्यांची माफी मागितली आहे. माफी हात जोडून माफी माग, हात जोडून. तर पुण्यात युवक काँग्रेसनं हल्लाबोल आंदोलन केलंय. वाढत्या महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. नोकरी दो नशा नाही अशी या घोषणा देखील देण्यात आल्या. यावेळेस पोलिसांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. राष्ट्रीय युवा काँग्रेस अध्यक्ष उदय भानू यांच्या उपस्थितीत हे आंदोलन पार पडलं. अरे नौकरी दो नशा नहीं, अरे नौकरी दो नशा नहीं, अरे तर पोलीस जे आहेत ते एक एक कार्यकर्ते या ठिकाणी उचलताना पाहायला मिळतात. अरे यूथ को जिस तरह से हम यहाँ मर्जी लेके जाए, हमें बेरोजगारी के खिलाफ हम लड़ते रहेंगे, नशाखोरी के खिलाफ हम लड़ते रहेंगे. ये बीजेपी के लोग हमें प्रेशर करने की कोशिश कर रहे हैं, लेकिन हम रुकेंगे नहीं. ये मोदी जी का फेलियर है कि भारत में बेरोजगारी और नशाखोरी सब. उपमुख्यमंत्री अजित पवार स्वच्छतेबाबत किती आग्रही असतात हेच आज दिसून आलंय. अजित पवारांनी स्वच्छतेवरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला चांगलंच छापलं. जुन्नर जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या इमारतीचं आज उद्घाटन झालं. न्यायालयाच्या इमारतीची पाहणी करत असताना भिंतींवर खिळे लावलेले तसंच तिथली अस्वच्छता पाहून अजित पवार भडकले आणि मग दादांनी अभियंत्याला बोलावलं आणि त्याची चांगलीच खरडपट्टी काढली. बारभाई हे काय बरोबर आहे, काय करू इकडे बघा. विकी कौशलच्या छावानं बॉक्स ऑफिस हादरवलेलं आहे. चित्रपटानं पहिल्याच दिवशी दमदार कमाई केली तर दुसऱ्या दिवशी ही रेकॉर्ड ब्रेक कमाई करत बॉक्स ऑफिसवर आपली ताकद दाखवली. छावानं पहिल्याच दिवशी 31 कोटींची ओपनिंग कमाई केली होती, तर छावानं दुसऱ्या दिवशी 36 कोटी 50 लाखांचा गल्ला जमवला आणि त्यामुळे फक्त 2 दिवसांमध्ये छावा चित्रपटानं 67 कोटी 50 लाखांचा टप्पा पार केला. छावा हा 2025 मधला सर्वात मोठा ओपनर ठरलेला आहे. छावानं बॉलिवूड चित्रपटांनाच मागे सोडलेलं नाही तर अलीकडच्या सर्व दाक्षिणात्य चित्रपटांनाही पाणी पाजलंय. हम शोर नहीं करते, सीधा शिकार करते हैं.
न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक अपहारा प्रकरणी आणखीन एकाला अटक करण्यात आली. 70 कोटी रुपये बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन यांच्या ताब्यात असल्याची माहिती समोर आलेली आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं धर्मेश पौन याला अटक केलेली आहे. 122 कोटींच्या घोटाळ्यातील 70 कोटींचा सुगावा लागलाय. एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे ट्रान्सफर करण्याच्या नावाखाली कोट्यावधींच्या रोकडवर इथं डल्ला मारल्याचा आरोप आहे. तर हितेश मेहता आणि धर्मेश पौनला 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आणि यानंतर एक दिलासादायक बातमी. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याचा भाव 1100 रुपयांनी तर चांदीचा भाव 2100 रुपयांनी कमी झाला. मागील 2 दिवसांमध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. तर आज सोनं 86,300 तर चांदी 97,300 रुपयांवर पोहोचलेली आहे. राज्यात तापमानातील तफावत ही वाढत चालली आहे. त्यामुळे उन्हाचा चटका आता जाणवू लागलाय. राज्यात कमाल तापमान 35च्या पार असल्यामुळे उन्हाच्या झळा बसत आहेत. पहाटे गारठा जाणवत असून दुपारच्या वेळेस मात्र उकाड्यानं घाम निघतोय. सोलापुरात राज्यातील उच्चांकी 37.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. निफाड इथं उच्चांकी 8.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान 10 ते 20 अंशांच्या दरम्यान होतं, तर कमाल तापमान 35 अंशांच्या पार गेलेलं आहे. IPLच्या 18व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. 22 मार्च पासून IPLला सुरुवात होणार असून सलामीच्या सामन्यामध्ये कोलकाता विरुद्ध बंगळुरू सामने असणार आहे. गतविजेत्या कोलकाता टीमच्या होम ग्राउंडमध्ये म्हणजे इडन गार्डनमध्ये हा सामना होणार आहे. IPLच्या 18व्या हंगामामध्ये 10 संघांमध्ये एकूण 74 सामने रंगणार आहेत. 20 ते 23 मे दरम्यान प्लेऑफचे सामने रंगणार आहेत. तर 25 मे रोजी कोलकाता अंतिम सामना पार पडेल. 22 मार्च पासून IPLचा हा करार आहे. IPL 18व्या हंगामाचं 22 मार्च पासून सुरुवात होणार आहे. 10 संघांमध्ये एकूण 74 सामने रंगणार आहेत. यानंतर वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. बातमी अहिल्यानगर पुणे महामार्गावरून समोर आलेली आहे. कारण याच महामार्गावर टँकर उलटलाय आणि टँकर उलटल्यानंतर हजारो लिटर डिझेल जे ते रस्त्यावर सांडलं. डिझेल घ्यायला नागरिकांची झुंबड उडाली. 2 किलोमीटरपर्यंत हा टँकर उलटल्यानंतर वाहनांच्या रांगा इथं लागल्या होत्या. वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती. परंतु इथं आपण बघतोय जी दृश्य आहेत त्या दृश्यांमध्ये स्पष्ट दिसत आहे की लोक मात्र या ठिकाणी या टँकरमधून डिझेल घेण्यासाठी गर्दी केली होती. त्यानंतर प्रशासनाचे अधिकारी इथं आले आणि त्यांनी पाण्याचा फवारा मारून इथं लोकांना पांगवलेलं आहे.